कार्याची दखल घेऊन श्री अप्पासाहेब गोविंदराव मक्तेदार गुरुजी यांना हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येत आहे। किती छान आहे। म्हणजे तेज प्रतापचे वडील शिक्षक होते। आप्पा, आज तुम्ही आमच्यात नाही, पण तुमचं नाव मात्र सगळीकडे आहे। ज्या लोकांना तुम्ही घडवलं, त्यांच्यासाठी योगदान दिलं, त्या सगळ्यांच्या मनात तुम्ही जिवंत आहात। ही जागा तुमची कुणीच नाही घेऊ शकत, कुणीच नाही। थंडर, तू इथं काय करतोयस? हे काय करून आलेस? शिक्षक विद्यार्थी मी म्हणलं नव्हतं तुम्हाला, तुम्ही जिकडे तिकडे थंडर। तुम्हीच म्हटला की शाळा सुटल्यावर न्यायला येईल, म्हणून आलो। शाळा सुटली नव्हतं, चला की। जरा काय झालंय तुमच्या डोळ्यात? पाणी काय? कोण काय बोललं काय तुम्हाला? नाही सांगा, नाव सांगा त्याचं, नाही एकेकाला सरळ केला तर बघा। असं काय झालेलं नाहीये, आणि आज कुणी काही जर येऊन बोललं ना मला, सगळं माफ आहे। आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस आहे थंडर। वाईट वाटण्याचा संबंधच येत नाही आज, कारण माझ्या आप्पाने कामच तसं करून ठेवलंय रे। जिथं जावं तिथं आप्पांच्याच नावाचा गाजावाजा सुरू असते। आता हेच बघ की, पाटी वाच। साहेब गोविंदराव यांच्याकडनं त्याच्याला हे कसलं भारी काम आहे। साहेबांनी पहिल्यापासूनच समाजकार्य केलं। खरंच मनापासून असं भारी वाटतंय ना थंडर, मन असं भरून आल्यासारखं झालंय मला। माझं पण अप्पा, तुम्ही आज असायला पाहिजे होत। माझा तर अभिमान वाटलाच असता तुम्हाला, पण तुमच्या कामाची दखल लोक घेत आहेत हे बघून अजून भारी वाटलं असतं तुम्हाला। पक्की थंडर, किती भारी अक्षरात नाव लिहिलंय, खरंच भारी वाटते रे। ते जरा झाले ना इथलं, चला की मग, गाडी तयार आहे, लाली वाट बघते। घंटा, हा शाळेची घंटा व्हायची अजून। तू हो पुढं, मी फोन करतो तुला। आणि जवळ थांबू नको, जरा लांब थांब, मी येतो सायकल घेऊन। जा बरं दिसतोय, जा।
कधी बघेल हा माझा मेसेज? काय करू? डायरेक्ट कॉल करू का? नको, जाऊ दे. ट्राय तर करते. वैदेंचा फोन म्हणजे याने मी पाठवलेला फोटो बघितला असणार. हा हॅलो. हा बोला वैदी. इतका वेळ लागतो फोन उचलायला? नाही ते कुठं असतो? मी इथंच आहे, बोला ना. इकडेच म्हणजे नक्की कुठे आहेस? आवाज तुझ्या आसपास लहान मुलांचा आवाज होतो. अरे तू गार्डन मध्येस का शाळेत मिळत गेलायस? हा हा ते बरोबर ते काय झालंय, मी आलोय ते एकाचा दाखला काढायचा आहे ना, म्हणून आलोय. हा बरोबर. ऐक ना, मी ना तुला काहीतरी पाठवलंय, ते बघ ना प्लीज. होय काय? मी पण तुम्हाला एक फोटो पाठवलाय, तुम्ही चेक नाही केलाय काय? मला वाटलं चेक करूनच तुम्ही फोन केलाय. काय? तू मला काय पाठवलंयस? कशाबद्दल आहे? पण तुम्ही काय पाठवलंय? आधी तू सांग. आधी तुम्ही सांगा. तू सांग म्हटलं ना. तू सांग. बरं सांगतो. बाबांबद्दल. साहेब झालं गेलं गंगेला मिळालं असं समजा. आणि एक विनंती करते तुम्हाला का आम्हाला अजून एक संधी द्या आणि तुमच्यापर्यंत जे काही पोचतंय त्यातलं खरं किती खोटं किती याची तुम्ही ग्राउंड लेवलला चौकशी करा हवं तर. म्हणजे सगळं सत्य तुमच्या समोर येईलच की. आता तुम्हाला काय वेगळं सांगणार? पक्षासाठी आम्ही आमचं आयुष्य दिलेलं आहे, रक्ताचं पाणी केलेलं आहे. आपल्या पक्षाची इमेज चांगली राहावी म्हणून आम्ही केवढे तरी प्रयत्न केलेले आहेत. माई साहेब ते आहेच, तुमच्या कार्याबद्दल आम्हाला शंका नाहीच. म्हणूनच म्हणते का एक संधी द्या आणि इथून पुढं पक्षाची इमेज चांगली राहावी म्हणून आमच्याकडून काही गैरप्रकार होणार नाहीत याची आम्ही तुम्हाला खात्री देतो साहेब. विश्वास ठेवा. अहो हे झालं तुमचं म्हणणं नाही, शिवाय तुमच्यासारखेच पक्षाचे इतर कार्यकर्ते देखील पक्ष बांधणी करतायत, पक्ष वाढवतायत. आता हेच बघा ना, आपल्याच पक्षाचे कोलते, ते सुद्धा युद्ध पातळीवर काम करतायत. ना नाही, तुमचं म्हणणं बरोबरच आहे, मान्यच आहे आम्हाला. पण साहेब, खोलते आणि आमच्या अनुभवात फरक आहेच की. त्यांनी जेवढं कार्य केलंय ते आमच्या पासंगाला पण पुरणार नाही साहेब, तुम्हाला तर माहिती आहे. माई आम्हाला त्यांचा सुद्धा विचार करावा लागेल. सध्या त्यांचं वारं जोरात आहे. शिवाय तुमच्याच विरोधात तुमच्याच कार्यकर्त्याने विरोधी वक्तव्य केलंय. अहो त्याच्याने पक्षाची नाचक्की होते आणि हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय. अहो माई, कसल्या गोष्टींचे आरोप झाले तुमच्यावर, कळतंय का तुम्हाला? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. म्हणजे का, माफ करा. बरोबरच आहे तुमचं म्हणणं आहे, पण मला असं वाटतं का तुम्ही दुसऱ्या बाजूनं पण विचार करायला पाहिजे. कसं आहे का, आम्ही या संदर्भात रीतसर खुलासा केलेलाच आहे की. पत्रकारांसमोर आम्ही पुरावे सादर केले होते आणि माफ करा. आम्ही पत्रकारांसमोर ह्याचा खुलासा केलेला आहे, पुरावे सादर केलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला कळलं असेल का तो मुलगा चुकीचा आहे. तुम्हाला विश्वास करून घ्यायचा असेल तर
तुमच्या पुढे करतो की सादर आम्ही पुरावे. म्हणजे जसं जनतेच्या मनातला गैरसमज दूर झाला तसं तुमच्या मनातला पण गैरसमज दूर होईल साहेब, आणि मग सगळ्या गोष्टीचा उलगड तुम्हाला होईल. हां तर एक मिनिट साहेब. मिस्तर आहे काय कटकट चालली तिची कायमची थांबवा. आणि साहेब कोलतेचा विचार करताय, पण त्याच्यापेक्षा जास्त कार्य आम्ही केलेले आहे पक्षासाठी, आमच्या जनतेसाठी. त्यामुळं मला असं वाटतं का अनुभव आणि आमचं काम या जोरावर या निवडणुकीचं तिकीट हे कोलतेनं नाही तर माईसाहेब मक्तेदार म्हणजे आम्हालाच मिळायला पाहिजे साहेब. हक्कानं सांगतोय तुम्हाला. माई, जालिंदर बोलतोय. मामा माझ्याकडे फोन दे लगेचच, मला माईशी बोलायचंय. शाला का ताई, माई आता पक्षश्रेष्ठींबरोबर बसलेले आहेत आणि काही वरिष्ठ नेते पण आहेत. तुम्ही आता त्यांच्याशी नाही बोलू शकत. अरे मामा मला अर्जंट बोलायचंय माईशी, तुला कळतंय का? तुला दे ना लगेचच तिला फोन. माई तू ना नुसता मीटिंग का करत फिर. तिथे तुझी सून आमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला लागली, एक दिवस तुझ्या पण डोक्यावरती मिऱ्या वाटणार आहे. ओ पवार सर, ओ पवार सर. काय रे? तुम्हाला मुख्याध्यापक सरांनी अर्जंट मध्ये कॅबिन मध्ये बोलवलंय. हो काय? हा जा अर्जंट जा उभी नका करू. जा. एक्सक्यूज मी सर, आत येऊ का मी? या. सर तुम्ही बोलवलं होत का? पवार, मी तुम्हाला काम दिलं होतं, झालं? हो सर, तांदूळ निवडायला सांगितलं होतं सर. कुठे? सर ते खोलीत आहेत सर, अजून निवडून झाले नाही सर, मी लगेच घेऊन होतो सर. थांबा. निळकांत, घेऊन येते. ठेवा. हे निवडायचं सोडून तुम्ही कुठे गेला होता? सर ते पीटीचा तास सर, काही मुली आल्या होत्या माझ्याजवळ. मी तास म्हणून सर एक मॅच घेतली सर कबड्डीची. येलाय का रे तू? या मुलींचा आणि कबड्डीचा काय संबंध आहे? अहो सर काय बोलताय सर तुम्ही? काय संबंध म्हणजे? सर तुमच्या माहितीकरता सांगतो सर, आपल्या भारतीय महिला संघाने कबड्डीचा विश्वकप जिंकलाय सर. डिबेट करताय? ज्या महिला संघाने तो वर्ल्ड कप आणला ना, त्या इंटरनॅशनल लेवलच्या होत्या. या गावातल्या पोरी आहेत, यांचे पालक 4 इयत्ता शिकत नाहीत, यांची लग्न लावून त्यांना सासरी पाठवतात. काय सासूची कबड्डी खेळणार आहे? कबड्डीच्या गप्पा करतायत. पुन्हा जर का मला न विचारता असा आगाऊपणा केलात ना, तर याद राखा, मी जुन्या पद्धतीचा हेड सर आहे. तांदूळ निवडा. सर तांदूळ निवडा काय सर? मी तर शिकवायला आलोय सर, मी शिकवणार सर, मी तास घेणार सर. पवार, नुकतीच आपल्याला नोकरी मिळाली आहे, आज पहिलाच दिवस आहे. फार शहाणे झाले का तुम्ही? हा, जसं मी तुम्हाला जॉईनिंग लेटर दिलंय ना, तसं टर्मिनेशनचं लेटर सुद्धा देऊ शकतो तात्काळ. कायमचा घरी बसवेन तुम्हाला मी. नोकरी हवी आहे ना? पगार हवा आहे ना? हो सर. आता इथेच बसायचं आणि हे तांदूळ निवडायचे. मी आलो बाहेर जाऊन. मी येईपर्यंत हे काम झालेलं असलं पाहिजे, कळलं? बसा बसा. वैदेही, ए वैदेही. काय झालं? अच्छा, माफी मागायला आलायत का? ए बाई, दिवसा ढवळ्या असली स्वप्न बघायचं बंद कर, कळलं ना? मी आणि तुझी माफी. अडलंय माझं खेटर. हट. मी तुला इथे हे सांगायला आली की आत्ताच्या आत्ता एखाद्या नोकराला बोलवायचं आणि ते सगळं किचन साफ करून घ्यायचं, कळलं?
म्हणलं नोकराला बोलाव. मी काय म्हटलं होतं तुम्हाला? विसरलात वाटतं तुम्ही. सारा तुम्ही केलाय तर तो तुम्ही आवरायचा. हो का? ठीक आहे. राधा, राधा, किचन साफ करून घे जा. तेवढे कपड्यांच्या घड्या घालते आणि आत्ताच्या आत्ता जायचं आणि सगळं किचन साफ करून घ्यायचं. मला तिथं काहीच घाण दिसली नाही पाहिजे, कळलं? ही बाकीची कामं नंतर. माहित आहे साहेब. राधाताई, मी काय म्हटलं होतं तुम्हाला? तुम्ही किचन मधली आवरावर करायची नाही, हो ना? ज्यांनी तो पसारा केलाय त्यांनी आवरायचा. इथे फुकटच्या हमाल्या करायला लोक रिकामी नाही आहेत. फुकटच्या हमाल्या, त्यांना काय बसून खायचा पगार मिळत नाही. आत्ताच्या आत्ता जायचं, किचन साफ करायचं. मला माझं डाएटचं खाणं बनवायचंय, तिथं उभं राहायला पण जागा नाहीये. निघ. शरकताई, ह्याचा विचार किचन विस्कटण्याआधी करायला हवा होतात ना तुम्ही. राधाताई, तुम्ही का थांबलाय? तुम्हाला काम आहेत ना, तुम्ही या. राधा, एक पाऊल जरी पुढे टाकशील ना, तंगड मोडून हातात देई ना. कुणाशी वाकडं घेतीस कळतंय ना तुला? माझ्याशी. माईच्या पोरीशी वाकडं घेतीयस तू. लई भागात पडेल, लक्षात ठेव. कोणाच्याही पोकळ धमक्यांना घाबरण्याची गरज नाहीये राधाताई. मी आहे तुमच्यासोबत. पण तरी नक्की कोणाचं ऐकायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा. मोहिनी साहेब, तुम्ही ते कपड्यांच्या घड्या घालायला सांगितलं होतं ना, मी आलेच. राधा, म्हटलं होतं ना तुम्हाला, कोणीच तुमची मदत करणार नाहीये. काय झालं का काम? हो सर, झालं सर. उभा राहा डब्यात. डब्यात भरा. हो सर. झालं सर. निळकंठ, डबा द्या सरांना, आणि हा डबा आपल्या गाडीत नेऊन ठेवा. सर, काय आहे या डब्यामध्ये? गहू. घरी जाताना गिरणीमध्ये हे दळायला टाकायचं आणि उद्या सकाळी शाळेत येताना हे दळण घेऊन यायचं. वेळेत यायचं. सर, अहो शाळा संपल्यावर पण काम सर. हे प्रश्न नको आहेत. ऑर्डर फॉलो करा. निघा. हो सर. मारी या सुखात्मीच्या, त्याला कुणी हेड सर बनवलं काय माहिती. तो माणूस जर मला भेटला असता ना, तिथंच त्याला वैद्यांना गिफ्ट द्यायचं म्हणून गप्प बसावं लागते, नाही तर दाखवलं असतं. अगं ते बघ,
सर कसला तरी डब्बा घेऊन चालले, दळणाचं वाटतंय. काय मज्जा आहे ना. सुखात्मे सर बायकोची ऑर्डर फॉलो करतात आणि आपले पवार सर सुखात्मे सरांची. कल्पना, मला नाही वाटत ते आपल्या यापुढे पिढीचा दास होणार आहे आणि आपल्याला शिकवणार. काय ग? हो ना. आता नाही म्हणा, ते पण त्या सुखात्मे सरांचे कामं करणार. बाकीच्या सरांसारखे हे बी एक दिवस निघून जाणार. हे अगं, काय बोलताय तुम्ही? हे सर वेगळेत, हे नाही सोडून जाणार आपल्याला. आणि तुम्ही बघितलं नाही का, किती भारी भारी ट्रिक सांगितल्या त्यांनी कबड्डीच्या, म्हणजे ज्या आपल्याला कोणी सांगितलंच नव्हत्या आधी. हे सर भारी आहेत. हे असतील भारी, पण तुला सुखात्मे सरांचं माहित नाही का? त्यांच्या पुढे हे नाही टिकणार. बक्षीस विसरून जाता. काय ग? चला. नाही, मला प्रेमनाथ पवार सरांवर पूर्ण विश्वास आहे. प्रिया 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 कुठे? प्रिया इकडे 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 इकडे. अगं हो हो हो, काय एवढा आनंद? तुमची काही खुशखबर वगैरे आहे का? वेडी काय काय बोलते? मग गंमत आणली होती तुझ्यासाठी. गंमत काय? बस इकडे 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 इकडे. दाखव ना. आमचे जुने फोटो हे तुला कुठे सापडले? अगं ती जुनी स्टोर रूम होती ना, ती क्लीन करायला काढली होती. तर त्यात इतकी धूळ होती, पण तिकडे एक पेटी होती ज्यात हे सगळं ठेवलेलं होतं. काय दिवस होते ते. जुनं ते सोनं म्हणतात ना, ते हेच. हे बघ तुझा नवरा किती नौटंकी बघ, प्रत्येक फोटोत त्याचं एक्सप्रेशन बघ. हे बघ हे बघ हसतोय. अजून एक गंमत देऊ काय? हे काय? बाबांचं सर्टिफिकेट. माझे बाबा शिक्षक होते. ए प्रिया, उगाच परत माझी मस्करी करू नकोस. हा, मी आता अजिबात फसणार नाहीये. तुम्हाला असं काहीतरी सांगणार, माझी चेष्टा करणार आणि मग म्हणणार फसली रे फसली. मी परत फसणार नाहीये, मी आधीच सांगते. नाही वैदे, मला खरंच माहित नव्हतं की माझे बाबा शिक्षक होते. खरंच. काय बोलतेस तू? तेज प्रतापला त्याचे बाबा फारसे आठवत नाहीयेत हे माहित होतं मला, पण तुझ्या असतील ना ग काहीतरी तरी आठवणी. नाही, म्हणजे तेजात आणि माझ्यात फार काही असं अंतर नाही ना ग. आणि माझी जन्मतारखेवरून आठवलं, परवा अप्पांचा वाढदिवस असतो. काय? हो. पण काय उपयोग, आता तर ते आपल्यात नाहीच आहे ना. प्रिया, कसं काय हे? म्हणजे त्यांचे हे फोटोज, हे सर्टिफिकेट बघून असं वाटतंय की ते खूप चांगले व्यक्ती होते. आणि हे असं असूनही त्या एवढ्या मोठ्या घरात त्यांचा एक फोटो नाहीये. तुला काय वाटतं वैदे? तुला जे आता प्रश्न पडलेत ते आम्हाला पडले नसतील? आम्हालाही प्रश्न पडले ग. आम्ही विचारण्याचा प्रयत्न पण केला, पण प्रत्येक वेळी थातूर मातूर उत्तरं देऊन नेहमीच सगळ्यांनी टाळलं. पुढे मग आम्ही जसजसे मोठे होत गेलो तसतसं आमचं प्रश्न विचारणंही बंद झालं. पण हे असं का? मी ह्या घरात आल्यापासून मी पण नोटीस केले की त्यांचा स्वतःहून उल्लेख कोणीच करत नाहीये ग. एकदा
एकदा दोनदा तेज प्रताप समोर विषय निघाला होता तेवढाच. ते सोडून कोणीच त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. तुला खरं सांगू का वैदे, या घरातच काय अख्ख्या गावात त्यांच्याबद्दल काहीच बोललं जात नाही. पूर्वी मी त्यांच्याबद्दल ऐकून होते की माझे बाबा ना एक खूप चांगले व्यक्ती होते. त्यांनी खूप लोकांना घडवलंय, त्यांना मार्गदर्शन केलंय. पण त्यांच्याबद्दल आता काहीच का बोललं जात नाही हे मलाही नाही माहीत. हे आपण बदलायला हवं. त्यांचं नाव, त्यांचं कार्य हे सगळ्यांना कळायला हवं. आणि हे फक्त आपण करू शकतो प्रिया. हे, इथं गिरण कुठे आहे जवळ? ए थंडर, आला वय प्रेम ना तोर. शाळा सुटली म्हणायची तुमची. दुपारी लवकर येणार म्हटलं आणि आता आलाय. दुपारी शाळा सुटायला काय अंगणवाडी आहे का ती? आता आम्हाला कसं माहिती, आम्ही किती शाळेत गेलो. डबा काय? आताच सांगितले की तुला गिरणीवर जायचंय, गहू आहेत त्याच्यात. डबा कुणाचा आहे? हेड सर नाही का सुखात मी, त्यांनी दिलंय. सुखात मिसरांनी गिरणीत, म्हणजे त्या सुखात मिसरांनी तुम्हाला घरचं काम सांगितलं? तुम्हाला घरचं काम सांगून गिरणीत पाठवलं? नाही 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 नाही, मी आता सोडतच नाही. अरे थंडर, ए थांब इकडे. हे बघा मला पटलेलंच नाही. थंडर काय करायला लागले? वय झाले त्यांचं, म्हणून मीच म्हटलं मदत करतो तुम्हाला. गिरणीत टाकून येतो डबा, म्हणून मीच घेतला तो डबा. तुम्हाला डबा ते नसतो. अरे पण थंडर, मुख्याध्यापक आहेत ते शाळेतले. बरं कपडे आणलेत का माझे? गाडीत आहे. आडाबादर इथं काय करू मी? काय करू? काय जाताना गिरणीत जाऊन यायचंय. त्याच्या आधी मला प्रेमनाथ पवारचा तेज प्रताप व्हायचंय. हा, मी आलो कपडे बदलून. एक मिनिट. काय झालं? एवढा वेळ लागतो शाळेतून यायला? हा, तुम्हाला कुणी सांगितलं हे? अरे तूच म्हणाला होतास ना, दाखला घ्यायला गेला होतास. हा हा हा, दाखला. हा ते नाही झालं होतं का माझं. बरं झालं तू आलास. तूच कधी घरी येतो त्याची वाट बघत होते मी. का काय झालं? शिकव, तुझ्या बायकोला जरा शिकव. तुझ्या बहिणीशी कसं वागायचं, कसं बोलायचं ते. बघ, ती जरी या घरची सून असली ना तरी मी या घरची मोठी लाडकी लेक आहे. सांग तिला, तिचा जेवढा अधिकार नाही ना ह्या घरावरती तेवढा माझा आहे. अगं ताई, असं का बोलतेस तू? असं काय बोलती म्हणजे? विचार तुझ्या बायकोला. अरे माईने हिला अधिकार काय दिले? सशासारखं सगळ्या घरामध्ये टना उड्या मारायला लागलीये. माझ्यावर आवाज चढवते तुझी ही बायको. आणि वर घरातल्या सगळ्या नोकरांच्या समोर माझा अपमान केला हिनी. त्यांना सांगते माझं काहीच ऐकायचं नाही, ती म्हणाल तेच करायचं. पटते तुला? नाही पटते का तुला? सांग ना मला. वैदे, तुम्ही घरातल्या नोकरांना असं सांगितलं? प्रताप, मी असं करेन? कर सुरू कर की. रड कर तुझी नाटकं सुरू. म्हणजे माझा भाऊ पागळ ना. तेजा, अरे हिने मला लात मारली रे त्या राधाच्या समोर. मला बघ हित्त पाडलं रे. तेवढ्या कळा मारतात माझ्या पायामध्ये. काय सांगू तुला? प्रताप, तुला वाटतंय का मी असं काही करेन? मी मुद्दाम यांना का त्रास देईन? काय पोरगी, कसलं खोटं बोलती. करून चोरून पण नाही म्हणते. अरे अशी सून जर असेल ना घरची तर पार वाळवण लागण घराला. वाटोळं होईन घराचं. वर नवऱ्याला सांगते गोड गोड बोलून मी असं करून काढ त्याला पाटलीत उतरवती. एक मिनिट शाला का, एक मिनिट शांत हो जरा. तू एवढं तंतन करायला काय झालंय? तंतन करते मी? तंतन करते तेजा? जरा जाऊन बघ किचनचे काय हाल झाले ते. एवढं किचन सगळं उकिरडा झालाय. किचनचा उकिरडा पण तुझी बायको साफ करायला माग ना. वैदे, हे खरं आहे का?